पहिली फेरी संपलेली आहे आणि पहिली फेरी जेव्हा संपली, शेवटचं गाणं झालं, त्यात आपल्याला चांगली गाणीच ऐकायला नाही मिळाली, तर ब्रेकच्या आधी आपल्याला खूप चांगल्या नकलाही बघायला मिळाल्या. आता दुसरी फेरी सुरू होते, ज्यात स्पर्धक आपल्या आवडीची गाणी गाणार आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय मोहित कारले. छाया तुझी रंग गळतात या वृक्षमाळेतले साबळे तुला पाहिले. मना तू एन्जॉय केलंस हे गाणं स्वतः? खूप एन्जॉय केलं. आणि तू कधी ऐकलं होतंस हे गाणं आधी? मी 4-5 वर्षापूर्वीपासून हे गाणं मला आवडतं खूप. मग तुला माहिती आहे खूप चांगलं आणि हे मला गाणं? असं खूप म्हणावं असं वाटत होतं हे गाणं. म्हणावं असं वाटत होतं? क्या बात आहे. मग तुझं आज हे स्वप्न पूर्ण झालं. सो गुड, आय एम सो हॅपी फॉर यू. हे बघ, हरकती आणि आलाप, मी परत परत तेच सांगते की हे आलं त्याच्याबद्दल मी बोलतच नाही काही, पण या गाण्यामध्ये जो ठहराव होता ना सुरांचा, त्याच्यात एक्सप्रेशन्स होती, ती आली नसती तर सगळे मेहनत शून्य झाली असती तुझी. पण तू ती इतकी जपलीस, खूप छान गायलास तू. व्हेरी गुड, समजून गायलास. क्या बात आहे, व्हेरी गुड. तुझा ताल आहे ना अतिशय पक्का दोन्ही गाण्यांमध्ये, ह्याही गाण्यामध्ये आणि आधीचं तू जे गायलं होतंस निजरूप दाखवा, बरोबर ना? दोन्ही गाण्यांमध्ये तू तालाला बिंदास सोडत होतास आणि तू ते इतक्या कम्फर्टेबली करत होतास. ह्याचा अर्थ तुझ्या अंगात खूप ताल आहे. तुला फिकीर नाही की आपली सम येऊन निघून जाईल कुठं तरी आणि मी इकडे तिकडे बघत राहीन, अशी भीती नाही. तुझ्या अंगात ताल भिनलाय, हे एक चांगली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तू जे म्हणलास की तुझे आदर्श हरिहरन आहेत, तर ते तुझ्या ह्या गाण्यातनं देखील दिसतं. तुझ्यामध्ये एक मोठा, अजून काही वर्षांनी जगविख्यात गझल गायक दडला आहे असं मला वाटतं. खूप छान झालं, अप्रतिम झालं. आणि त्या गाण्याचा जो एक फ्लो आहे ना, प्रत्येक लाईन दुसऱ्या लाईनशी जेव्हा कनेक्ट होते त्याचा एक विशिष्ट फ्लो आहे आणि तो तू खूप छान मेंटेन केलास. आणि जसे संचिताचे ही जी लाईन होती ना, ती इतकी सुंदर म्हणलीस तू. आणि दुःख झरते हे जे आहे ह्याचं मीटर इतकं तू छान बांधलंस ना. खूप वेळा काय होतं, दुःख, दू मधला दू दीर्घ होतो, तर तो ऱ्हस्व आहे. तर या गोष्टी खूप तू छान पाळल्यास. आणि तू शिक्षण घेतोयस हे तर नक्कीच तुझ्या गाण्यातनं दिसून येतं. आणि अप्रतिम गायलास. थँक्यू. ऑल द बेस्ट. वैशाली ताई आणि अवधूत दादा दोघांनी तुला ध दिलेला आहे. एक्सलंट मार्क्स.
कॉंग्रॅच्युलेशन अँड विश यू ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा आपल्या समोर येते ऋतुजा फाटक. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा 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 विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. छान झालं ऋतुजा. थँक्यू. आता दोन्ही गाणी झालेली आहेत. हो आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. रिलॅक्स ग एकदम. टेन्शन आलं होतं तुला? नाही एवढं नाही. नाही ना, टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे. टेन्शन विन्शन ते सगळं आयुष्यभर येणारच आहे. हो आत्ता जोवर आपल्याला न घेऊन चालतंय तोवर ते नाही घ्यायचं, हो की नाही? हो मग नंतर किती टेन्शन असतात पुढे. मग ते आपण कितीही ठरवलं तरी ते मागेच लागतात. हो तर जोवर आईबाबांच्या घरी आहोत तोवर काही प्रॉब्लेम नाही, हो की नाही? हो मस्त आता असंच हसत राहा नेहमी तू, आणि देव करो तुला कधी कोणतीच टेन्शन होऊ नये. हो. आपण कोणापासून सुरुवात करूया? आता अवधूत सर. अवधूत सर. छान गायलीस, पण मगाचं जितकं छान झालं तितकं नाही झालं. हे गाणं सुराची खूप डिमांड करतं, काय करू आता. तर आणि तुझा सूर असा जात होता येत होता. तो जो ठहराव पाहिजे ना व्हॉइसमध्ये, तो अजून वाटला नाही मला तेवढा ह्या गाण्यात तरी. या गाण्यात मला असं थोडंसं वाटलं की तू थोडी अटेंटिव्ह नव्हतीस गाणं म्हणताना. खूप कॅज्युअल झाली होतीस का, हां मगाचं गाणं खूप आपलं छान झालंय, म्हणजे आता आपण बहुतेक सेफ आहोत. नाही असं नाही. थोडंसं मला कॅज्युअल घेतल्यासारखं वाटलं, कॅज्युअल अप्रोच वाटला, आणि काही थोडंसं ब्लँक वाटलं मध्ये, काही सूर थोडेसे ब्लँक गेल्यासारखे वाटले. तर मगाच्या पेक्षा थोडंसं खाली झालं, पण तरी छान झालं. इट वॉज गुड. थँक्यू. खूप गोड असते का ही. ऋतुजा बघ, तू मगाचं गाणं जे गायलंस ना, ते गाणं खूप ओपन होतं. त्या गाण्याला तुझा आवाज खूप छान वाटला आम्हाला. मोकळा आहे तुझा आवाज, हां स्वच्छ पाण्यासारखा छान आवाज आहे तुझा. आता हे जे गाणं आहे त्याला तिथे सुरांना खूप बांधलेलं आहे, तर तेवढ्या इंटेन्सिटीनं ते सादर नाही केलं तर काय होतं, एकदम हां त्याच्यातली इंटेन्सिटी निघून जाते. तू गायलीस छान, तुझ्या आवाजात एक छान सात्विकपणा आहे, परंतु असं गाताना काळजी घे. हां तो नोट आपला लागतोय की नाही, त्या नोटवर ठहराव खूप होता या गाण्यामध्ये. हां तिथे थांबली नाहीस तू, गाडी तुझी गाडीवान दादामध्येच आहेस अजून तू.
हां, असं नको करू. प्रत्येक गाण्याची जात असते, त्याला आपल्याला पूर्ण न्याय देता येतोय की नाही हे बघायचं. वैशालीताई, अवधूत दादा दोघांनी पद दिलेलं आहे. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्यासमोर येते एस नकलाकार दिव्या डिचोलकर. कृष्ण गाथा एक गाणे जाणते वही खरी एक तारे सूर जाणी श्री हरे जय श्री हरे. एक तारे सूर जाणी श्री हरे जय श्री हरे. तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर राहिला सेव्या पुनिया तूच माझे अंतर आळवी ते नाम जाला अमृताचे माधुरी. एक तारे सूर जाणी श्री हरे जय श्री हरे. एक तारे सूर जाणी श्री हरे जय श्री हरे. व्हेरी गुड दिव्या. थँक्यू. कसं वाटतंय आता? छान वाटतंय. छान वाटतंय? तू अशी थोडी थकल्यासारखी का दिसतेस? नाही, असं काही नाही. नाही ना? तू दमली नाही आहेस ना नाही, नक्की? अजिबात नाही. फ्रेश एकदम. उलट इथे एकेकाची गाणी ऐकून असं म्हणजे बॅटरी चार्ज कशी होते तसं वाटतंय आणि अरे असं सगळ्यांना असं खूप असा आनंद द्यावा असं वाटतोय. मी पण घेते पण बाकीच्यांना पण मिळावं असं मला वाटतंय. क्या बात आहे. दॅट्स द स्पिरिट दिव्या. थँक्यू. तुझ्या आवाजाचा व्हॉल्यूम छान आहे, तुला रेंज चांगली. या गाण्यात तुझी रेंज कळली आम्हाला. पण गाण्यातलं जे बारीक खटके असतात ना ते तुझ्या गळ्यातनं निसटून जात आहेत. त्याचा रियाज तुला केलाच पाहिजे. तेवढं केलंस ना तर नोबडी कॅन बीट यू. खूप छान आहे तुझा आवाज, तो जप आणि ते सोडून देतेस तू. त्या गाण्याचा एक तू ऑरा क्रिएट करतेस खरं, परंतु ह्याच्यात जे नाजूक काम आहे ते तुझ्या हातनं निसटत आहे. ते तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेव. मगाचं गाणं तुझं थोडंसं आम्ही तुला टिप्स दिल्या होत्या आणि मग आत्ता या सगळ्यांची गाणी झाली. मग तुला टेन्शन आलं का की आता माझं गाणं कसं होणार आहे किंवा चांगलं होईल का नाही? अशा कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये तुझ्या डोक्यात होतं का? नाही, एवढं पण नाही, थोडंसं. हां, थोडंसं होतं ना. कारण का टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, हे मी पहिलं तुला सांगेन. जर आपण टेन्शन घेतलं ना तर जे आपल्याला सादरीकरण करायचं लोकांसमोर ना त्याच्या 50%च आपण देऊ शकतो. त्यामुळे टेन्शन अजिबात इथे कोणीही घ्यायचं नाही, मी पहिल्यांदा सांगेन. आणि गाण्याची सुरुवात जी होती ना ती थोडीशी सुराला थोडीशी कमी सुरुवात झाली आणि मग काय झालं, तो ग्राफ थोडासा उतरत गेला. काही सूर खूप छान लागले, मोकळा आहे तुझा आवाज खूप, पण या गोष्टी छान सांभाळ. आज तू जे काय गायलीस आत्ता, हे तू मला असं वाटतं की जर का ते टेन्शन घेतलं नसतं, जर का मनामध्ये असा विचार नसता आणलास की मला जिंकायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं असं, आणि ह्यांच्यापुढे आता मी कुठे जाणार, हा सगळ्या विचार जर का तुझ्या मनामध्ये आले नसते तर कदाचित तू आत्ताचा जो परफॉर्मन्स दिलास त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त दिला असतास. मला फक्त इथे यायचं आहे, गायचं आहे, मजा करायची आणि जायचं आहे. जिंकणं हारणं ह्याच्याशी फारसं माझं काही घेणं देणं नाही. त्याच्यासाठी ते परीक्षक बसवलेत, त्यांचे ते बघतील काय ते, ज्याला कोणाला जिंकायचं ज्यांना द्यायचं. मला इथे गायचं, मी गायला नाही. अशा ॲटिट्यूडनी गायली असतीस ना, गाणं अजून छान झालं असतं. ठीक आहे. दोघांनी तुला पर्यंत मार्क दिले. हा, ऑल द बेस्ट. माझा खरंच सल्ला तुला आहे
की तू काही ह्या कॉम्पिटिशन मध्ये पुढे गाऊ नकोस, तू घरी जा.